क्रांतिकारी जय भीम। काही दिवसापूर्वी परभणी येथे काही एका माते फिरूनी समाजकंटकांनी त्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं भारतीय घटनेचं संविधान हे त्याची प्रतिकृती एका माते फिरूनी त्याची विटंबना केली आणि त्याच्या निषेधार्थ आमच्या परभणी येथील भीमसैनिकांनी त्या ठिकाणी बंद पुकारलं होतं। बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेनुसार त्यांनी लोकशाही पद्धतीने आंदोलन केलं होतं। त्या अनुषंगाने त्याच्यानंतर शासनाचं रिॲक्शन म्हणून कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं। ते मला वाटतं ती काय कायद्यात बसत नव्हतं असं माझं म्हणणं आहे। तरीसुद्धा त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आमच्या भीमसैनिकावर अमानुष असा अत्याचार झाला आणि त्याच्यामध्ये काल परवाच पोलीस कोठडीमध्ये आमचा सोमनाथ सूर्यवंशी न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी आमचे भीमसैनिक ते वडर समाजाचे होते आणि त्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांचा असा पोलिसांच्या वतीने अमानुष असा छळ करण्यात आला आणि त्या छळ करत असताना त्यांचा नाहक बळी गेला आणि बळी गेल्याच्या नंतर आम्हाला सकाळीच सोशल मीडियावर कळालं की सोमनाथ सूर्यवंशीचे भीमसैनिक आहेत वडर समाजाचे यांचा त्या ठिकाणी बळी गेलेला आहे। तरी मी केज शहराच्या वतीने केज तालुक्याच्या वतीने तथा त्या सर्व भीमसैनिकाच्या वतीने सांगू इच्छितो की या महाराष्ट्रामध्ये जसंच हापचड्डीवाल्याचं सरकार इथं आलेलं आहे तसंच त्याच परिस्थितीमध्ये या ठिकाणी अमानुष असा अत्याचार आमच्या भीमसैनिकावरच सुरू झालेला आहे असं माझं म्हणणं आहे। तरी या ठिकाणी आम्ही दिनांक बुधवारी या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करणार आहेत। तरी पुढील आंदोलनाची रूपरेषा आमचे दादा शिरसट साहेब सांगतील। केज रेस्ट हाऊस या ठिकाणी केज तालुक्यातील सर्व वेगवेगळ्या प्रकारच्या दलित संघटना एकत्र येऊन त्यांच्या प्रमुखांनी एक बैठक आयोजित केली। त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की परभणी या ठिकाणी जी संविधान शिलालेखाची मोडतोड करून त्यानंतर दलित सामाजिक कार्यकर्त्यांनी जो बंद पुकारला त्या बंदच्या दरम्यान पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन करून सामाजिक कार्यकर्त्यांना जबरदस्ती अटक करून त्यांना मारहाण केली व मारहाणीमध्ये त्यांना दवाखान्यामध्ये कसल्याही प्रकारचा औषध गोळा उपचार त्यांच्यावर न करता न्यायालयामध्ये हजर केलं। न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कस्टडी केली आणि त्या कस्टडीमध्ये आमचा जो एक भीमसैनिक सामाजिक कार्यकर्ता होता सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला। ती बातमी सकाळी कळाल्यानंतर या ठिकाणी एक मीटिंग घेण्यात आली। मीटिंगमध्ये असं ठरलेलं आहे की दिनांक 18/12/2024 रोजी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून दलित आक्रोश मोर्चा माननीय तहसीलदार यांच्या कार्यालयावर नेण्यात येणार आहे आणि त्या मोर्चाच्या अनुषंगाने आम्ही त्यांना एक निवेदन देणार आहोत की या ठिकाणी दलितांवर वेगवेगळ्या पद्धतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारामध्ये शासनाकडून षडयंत्र करून जो अन्याय होत आहे त्या अन्यायाच्या विरोधामध्ये आम्ही आज पण संविधानाच्या नियमानुसार हा मोर्चा काढून त्यांच्यापर्यंत आमच्या मागण्या मान्य पाठवत आहोत। त्या जर मागण्याप्रमाणे कडक शासन नाही झालं तर येणाऱ्या काळामध्ये यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचं आम्ही ठरवण्यात आलेलं आहे। धन्यवाद। जय भीम। आम्ही सर्व पक्षाचे मिळून परभणीच्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही बुधवारी सर्वपक्षीय कार्यक्रम ठेवलेला आहे। तर आमची केज तालुक्याची ही कापी येत आहे की कुठेही अन्याय अत्याचार झाला तरी सर्व पक्षाचे कोणत्याही पक्षाचे दलित आमचे सर्व नेते मंडळी एकत्र येतात आणि शासनाच्या विरोधामध्ये बुलंद आवाज उठवण्याकरता सर्व आमचे केज तालुक्याचे कार्यकर्ते हे तर सर्व पार्टीचे प्रमुख हजर आहेत आणि आम्ही शासनाला अशी धडा शिकविण्यासाठी आंबेडकर चौकामधून सर्व भीमसैनिक या मागणीकरता आरोपीला कठोर शासन व्हावे आणि त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा ही सर्व भीमसैनिकाची इच्छा आहे आणि
जो सोमवंशी मारला गेला आमचा कार्यकर्ता कस्टडीमध्ये, त्या पोलिसाचं पण ताबडतोब निलंबन करण्यात यावं ही आमच्या सर्व मोर्चेकऱ्याची मागणी राहणार आहे. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवितो. बुधवार दिनांक 18 रोजी मी केज तालुक्यातील सर्व संविधान प्रेमींना व भीमप्रेमींना, भीमसैनिकांना विनंती करतो की त्यांनी 18 रोजी बुधवारी सकाळी 11 वाजता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी या विराट बंदसाठी सर्वांनी हजर राहायचं आहे, एवढी विनंती करतो. येणाऱ्या 18 तारखेला सर्व केज तालुक्यातील भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक भीमनगर या ठिकाणी जमायचं आहे आणि आपल्या पूर्ण ताकदीनं या मोर्चाला सक्सेस करायचा आहे आणि या प्रशासनाला आपली ताकद दाखवायची आहे. त्यासाठी सर्वांनी, सर्व तालुक्यातील भीमसैनिकांनी सकाळी ठीक 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे हजर राहावे. जय भीम. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या सर्व भीमसैनिकांना आणि भीमानुयांना माझी विनंती आहे की आज जर आपण रस्त्यावर उतरलो नाहीत तर आपल्याला भविष्यात खूप वाईट दिवस पाहावे लागतील. आज जो आपल्यावर अन्याय झाला आणि संविधानाची विठंबना केली, ज्या षडयंत्री बुद्धीने हे कट कारस्थान रचलं, त्याचा कुठंतरी आम्हाला न्याय मिळावा यासाठी आम्ही सर्व दलित बांधव आज रस्त्यावर उतरत आहोत. आणि मी सर्व समाजातील आणि सर्व दलितातील पोटजाती सर्व जातींना विनंती करतो की आज आपण एकत्र आलोत आणि आपली वज्रमूठ बांधली तर आपल्याला नक्कीच न्याय मिळेल आणि आम्ही संविधानिकरित्या रस्त्यावर उतरणार आहोत. त्यासाठी सर्व समाजाला मी विनंती करतो की आपण मोठ्या संख्येने रस्त्यावर या आणि पुन्हा एकदा ही चळवळ आपण बाबासाहेबाचा रथ, समतेचा रथ पुढे ढकलूया. यासाठी सर्वांना विनंती करतो की मोठ्या संख्येने आपल्या होणाऱ्या या मोर्चाला एकजुटीने सर्वांनी यावे ही विनंती करतो. जय भीम. बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. एकदा घोषणा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय असो. 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 सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळालाच पाहिजे. परभणीच्या भीमसैनिकांना न्याय मिळालाच पाहिजे. परभणी येथील भीमसैनिकांना न्याय मिळालाच पाहिजे. बॉम्बिंग ऑपरेशन थांबवायलाच पाहिजे. थांबवायलाच पाहिजे.